कांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। कांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती, जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची आहे। ज्या माहितीच्या अनुसार आता 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या मार्केटचा खेळ हा संपूर्णपणे पालटणार आहे। पण 15 ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 15 ऑगस्ट नंतर कांद्याच्या मार्केटचा खेळ हा प्रचंड प्रमाणात पालटणार आहे। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचंय त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्या सर्व कास्तकार बांधवांना मनापासून कळकळीची विनंती आहे की फार कष्टानं, फार मेहनतीनं व्हिडिओ आपल्यापर्यंत तयार करून मी पोहोचवत असतो आणि माझी ही मेहनत बघून आपण सर्वांनी आवर्जून सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करावं। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला तर त्या ठिकाणी पाहावयास मिळतच राहतो सतत, पण नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला मिळते या ठिकाणी प्रोत्साहन आणि या प्रोत्साहनाची आम्हाला नितांत या ठिकाणी आहे आवश्यकता। तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की कांद्याचं मार्केट हे 15 ऑगस्ट नंतर आता भयंकर प्रमाणात पालटणार आहे। पण असं काय घडणार आहे 15 ऑगस्ट नंतर की ज्याच्यामुळे कांद्याच्या मार्केटचा खेळ हा 100% पालटणार आहे। चला सविस्तरपणे व विस्तारपूर्वक तुम्हाला समजावून सांगतो की 15 ऑगस्ट नंतर काय घडणार आहे आणि 15 ऑगस्ट नंतर कशा पद्धतीनं कांद्याचा मार्केटचा जो असणारा रंगरूप आहे तो सगळा बदलणार आहे। विस्तारानं माहिती घ्या, पण टेन्शन अजिबात घेऊ नका, कारण 15 ऑगस्ट नंतर जो मार्केटचा खेळ पालटणार आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त या ठिकाणी येणार आहे तेजी। फक्त तुम्हाला एवढंच बघायचंय की ही तेजी काय येणार, किती येणार आणि ही तेजी 15 ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजार भावाला कुठून कुठपर्यंत पोहोचवणार। तर बघा मित्रांनो, 15 ऑगस्ट नंतर कांद्याचं मार्केट का बदलणार आहे ते प्रथम समजून घेऊयात। बघा मित्रांनो, या ठिकाणी यंदाचं जे वर्ष आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की अल निनोचा प्रभाव आहे। अल निनोचा प्रभाव असल्यामुळे आपण जर बघितलं तर खरीप कांदा उत्पादनावरती याचा प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहे। दक्षिणेतील राज्यासह खास करून कर्नाटकमध्ये यंदाच्या वर्षी कांद्याचं उत्पादन हे भयंकर प्रमाणात घटताना दिसत आहे आणि त्याच असणारे संपूर्ण जे आहे ते चित्र स्पष्ट होताना दिसत आहे आणि याचा परिणाम 15 ऑगस्ट पासून दिसणार आहे। दक्षिणेतील राज्यातील जी असणारी कांद्याची आवक आहे की जी आवक 15 ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजाराला या ठिकाणी नियंत्रणात ठेवते, तोच कांदा तुलनेनं फार कमी प्रमाणात 15 ऑगस्ट नंतर येणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, महागाई सरकारला परवडत नाही। महागाईमुळे कित्येक सरकार हे त्या ठिकाणी पडली आहेत आणि कांद्याच्या महागाईची तर रिस्कच सरकार घेऊ शकत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर सरकार सुद्धा सावध आहे आणि सरकार लवकरच कांद्याची मेगा खरेदी करू शकते आणि यासाठी सरकार नाफेड आणि NCCF मार्फत जो कांद्याचा बाजार भाव असणार आहे याला आणखीन उभारी देताना दिसू शकते। हे सगळं 15 ऑगस्ट पर्यंत घडणार असल्यामुळं याचा अनुकूल परिणाम 15 ऑगस्ट नंतर 100% दिसून येणार आहे आणि या परिणामामुळे 15 ऑगस्ट नंतर जो कांद्याचा बाजार भाव हा मागच्या एका महिन्यापासून निश्चित पडलाय, तो कांद्याचा बाजार भाव हा एका महिन्यानंतर आपल्याला उभारी घेताना दिसणार आहे। ही उभारी साधी सुधी असणार नाही आणि या उभारीमध्ये कांद्याचा बाजार भाव फक्त तुटपुंजी तेजी दाखवणार नाही, तर कांद्याचं मार्केटच 15 ऑगस्ट नंतर भयंकर बदलणार आहे
आणि या बदलामध्ये कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला 3,000 आणि त्यानंतर 3,500 करत सप्टेंबरच्या कोणत्याही दिवशी 4,000ला गवसणी घालताना या ठिकाणी दिसणार आहे। अशा परिस्थितीमध्ये स्वाभाविक एक प्रश्न उद्भवत आहे की जर एवढी तेजी कांद्याच्या बाजारभावात येणार असेल तर करायचं काय मग आम्ही? या ठिकाणी सध्या कांदा विक्री करून मोकळं व्हायचं का 4,000च्या तेजीसाठी थांबायचं? तर लक्षात घ्या मित्रांनो, सगळा कांदा सध्या ठेवणं सुद्धा चुकीचं आहे आणि सगळा कांदा विक्री करून टाकणं हे सुद्धा चुकीचं आहे। मग अशा परिस्थितीमध्ये काय करावं? तर लक्षात घ्या मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये शिवरायांचा गनिमी कावा या ठिकाणी करा आणि प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री करा। आपले शिवाजी महाराज हे कधीच त्या ठिकाणी लक्षात ठेवा सर्व मावळ्यांना पाठवत नव्हते, तर तुकड्या तुकड्यांनी पाठवत होते आणि म्हणून या गनिमी काव्यामुळे त्यांना यश प्राप्त झाले। तर हे यश प्राप्त करण्यासाठी आणि ही तेजी पदरात पाडून घेण्यासाठी आपल्याला सुद्धा ही स्ट्रॅटेजी या ठिकाणी जी आहे ती अंगीकारायची आहे आणि आपल्याला सुद्धा 15 ऑगस्ट नंतर या तेजीमध्ये 2800 ते 300च्या दरम्यान कांद्याच्या विक्रीचा पहिला टप्पा जो आहे तो करायचा आहे। त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक तेजीमध्ये आपल्या सर्वांना टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री करायची आहे। जर असं आपण केलं तर हा गनिमी कावा अयशस्वी ठरणारच नाही आणि याच्यामुळे तुम्हाला कांद्याचा जो मिळणारा बाजार भाव आहे तो सरासरी खूप अधिक मिळणार आहे आणि याच्यामुळे तुमचा निव्वळ नफा त्या ठिकाणी सरते शेवटी बघितलात ना तर तो जबरदस्त असणार आहे। म्हणून लक्षात ठेवा, कांद्याच्या बाजार भावात 15 ऑगस्ट नंतर प्रचंड तेजी येणार आहे। कांद्याच्या बाजार भावाचं गणित 15 ऑगस्ट नंतर भयंकर बदलणार आहे आणि या गणिताला साथ घालायची असेल व या असणारी तेजी पदरात पाडून घ्यायची असेल तर 15 ऑगस्ट नंतर या तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा। 100% तुमचा फायदा होणार म्हणजे होणार। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कशा पद्धतीने राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। व्हिडिओ मधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि शेअर करण्यासाठी कृपया करून पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक शेअर करा, कारण हा व्हिडिओ सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे। राहिलं असेल आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर मायबाप कास्तकार बांधवांनो, पोट तिडकीतून मनापासून कळकळीची विनंती करतो की फार कष्टाने ही माहिती एकत्रित करून आपल्यापर्यंत पोहोचवतो। माझी असणारी ही कळकळ पाहून कृपया आपण सर्वांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं, ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ ही आपल्यासाठी आनंदाची वार्ता आपल्यापर्यंत घेऊन येताना दिसेल। त्याचबरोबर एक शाबासकी, एक प्रोत्साहन ज्याची नितांत गरज सध्या मला आहे ते मला या ठिकाणी मिळून जाईल, प्राप्त होऊन जाईल। कराल ना सबस्क्राईब, प्लीज करून घ्या। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।